रसिकांना विनम्र अभिवादन करून पोदार इंटरनॅशनल स्कूल काटोल रोड नागपूर सहर्ष सादर करीत आहे बालनाट्य ममत्व. लेखक कामेश्वर पटले, दिग्दर्शिका श्वेताली मंडलेकर, रंगभूषा वेशभूषा निशिता जोशी, प्रकाश योजना श्वेताली मंडलेकर, नेपथ्य हेमलता बाणाईत, संगीत संयोजन कामेश्वर पटले, प्रिन्सिपल मिस लकी सद्रानी यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली पोदार इंटरनॅशनल स्कूल काटोल रोड नागपूर सहर्ष सादर करीत आहेत बालनाट्य ममत्व. मुंबईमध्ये मुलं गायब होण्याचे प्रकार हे सुरूच आहेत. गेल्या 24 तासामध्ये आणखी 3 अल्पवयीन मुलंही बेपत्ता झाली. वाशीमधून 2 मुलं तर एरआयआय पोलीस ठाण्याच्या हद्दीमधून 1 मुलगी गायब झाल्याची माहिती मिळते. दरम्यान मंगळवारी गायब झालेल्या 8 मुलांपैकी 6 जण घरी परतले. क्षुल्लक कारणावरून ही मुलं स्वतःच घरातून निघून गेली होती. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याशी संवाद वाढवणं गरजेचं असल्याचं आवाहन पोलिसांनी केलेलं आहे. अच्छा, मी ओरडते होय? मी कटकट करते. चल जा, पटकन आंघोळ करून घे, नाहीतर टाळकस फोडीन. लहान बाळांची विक्री करणाऱ्या टोळीतल्या 7 जणांना अटक करण्यात आलेली आहे. आतापर्यंत 14 लहान बाळां. अजून ऐकू नाही का आलं? काय त्या नुसत्या बातम्या बातम्या बातम्या. त्याने पोट भरत असेल ना तर बघा दिवसभर आजार पाताळतील बातम्या. अगं त्याचा रंग माझ्यावर का काढतीयस? आणि काय रे गधड्या, तुझ्यामुळे बघ आई जगदंबाच्या त्रिशूळ उभारतीये. झालं सुरू. तुमच्या ह्या अशा वागण्यामुळेच ना डोक्यावर चढून बसलाय तो. म्हणूनच ऐकत नाही माझं. काय रे, अजून इथे ठोंब्यासारखा का उभा आहेस? चल जा, पटकन आवरून घे, नाहीतर 2 थोबाडीत लागेल. बाळा ऐकू आलं ना, जा मग. अरे वा, छान. नव्या तयार आहे वाटतं. बघ जरा लहान बहिणीकडं. शीत तिच्याकडून काहीतरी जराही मागे लागावं लागत नाही. आपली सगळी कामं वेळेवर आटोपून अभ्यासही करते. काडी मात्रचा त्रास नाही. आणि तू मोठी आली वेळेवर काम करणारी. काय तुला माझी कदर नाही? पण एक दिवस तू हिचं नाही, माझेच अभिमानाने नाव घेशील. जेव्हा चांगलं वागायला शिकशील ना तेव्हा नक्की लिहूनच नाही, घरी फ्रेम पण करून ठेवेन हा तुझं नाव. आता तर तू नव्याच्या नखालाही नाही. तुझ्यामुळे आता सोड ना, पुन्हा केस विचारावे लागतील मला. तुझ्यामुळे बोलणे खावे लागतात मला. कंपेअर केले जाते तुझ्याशी मला. श्लोक, अरे काय हा विचित्रपणा. चल निघ इथून. अहो तुम्ही तरी काहीतरी बोला ना. की मुलांची सगळी जबाबदारी माझ्यावरच आहे. अगं आणखी मी काय बोलू? तू बोलतेस ना कमी. तुम्ही काही बोलत नाही ना, म्हणूनच मला बोलावं लागतं. चला तर, कुणाला बोलून काही फायदा नाही. शेवटी आपणच वाईट. नव्या बाळा, कसा चालू आहे तुझा अभ्यास? अभ्यास तर मस्त चालू आहे आणि शाळेत सर्व ठीक आहे. छान छान. बरं तू अभ्यास करून घे, मला ऑफिसला यायला उशीर येतोय, मी आवडतो. हो बाबा.
नव्या बाळा पटकन खाऊन घे हा. होय. काय रे दादा, आईने बनवलंय ना तुझ्यासाठी, ते घे. तुला काय वाटते एवढे महाभारत झाल्यानंतर मासाहेब आमच्यासाठी काय शिल्लक ठेवणार का? छान झालेत ग नव्या पराठे. जा ना माझ्यासाठी एक आणून दे ना. मी नाही काही, आपले काम आपण स्वतः करावे, समजला? किती आळशी आहेस रे दादा तू. तुझ्यात काही आई शिरली का ग? तुला काय वाटते मला माहित असताना मी आगीत हात घालायला जाईल? मला हातात नाही पण पाठीवर पराठा नक्की मिळेल. मग मला का गीत हात घालायला लावतोस? माझे काय लोखंडाचे आहेत का? कारण तू मा बाबा की बरी आहे आणि मी मागा मगरमच्छ. छान हा दादा, छान. मला शाळेला उशीर होत आहे, मी निघते. येते का आई? हो ये बाळा. जा मी येतो. हो दादा. तुला कसं माहिती? मला कसं माहित म्हणजे मी शेजारी असतो ना श्लोकच्या आईचा आवाज आला समजून जायचं श्लोक काहीतरी बोलले काहीतरी काम करीत ते राहू द्या बाजूला. हे घे अमन, तू बॉलिंग कर. आज आधी बॅटिंग मी करीन. अरे त्यासाठी बॅट पाहिजे ना. ती कुठे आहे आपल्याकडे? लोक घेऊन येणार होता बॅट. आलो रे मी. चला खेळ चालू करूया. किती देऊची श्लोक? तेव्हापासून वाट पाहतोय आम्ही तुझी. अरे पण मी आता आलोय ना. चला खेळ चालू करूया. आज आधी बॅटिंग मी करीन. ए तुला माहित नाही का रे? जिसकी लाठी की बॅट. आता हे काय नवीन? म्हणजे जिसकी बॅट उसकी बॅटिंग. अरे यार, हा श्लोक ना नेहमी कसा करतो म्हणून घरी पण याला बोलणे खावे लागतं त्याच्या आईकडून. ए फालतू का बोलतोस? सांगितलं ना घरच्या फालतू गोष्टी इकडे काढायची नाही. याचा फार वाईट होईल. अरे भांडताय कशाला? ए राहुल, करू तर श्लोकला बॅटिंग. श्लोक घे बॅटिंग कर. मी करतो बॉलिंग. चल 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 चल. आणि हो श्लोक, त्या दिवशी सारखे सोनाली काकूच्या घरावर मारू नको, नाहीतर आज पण आम्हाला शिवा खावा लागतो तुझ्यामुळे. अरे नाही मारणार तिकडे. आधी खेळ तर चालू करूया. चल चल हे विकेट याची. हे पहिल्या बॉलवर विकेट. विकेट घे मी बॉलिंग करतो. सांगितलं होतं या श्लोकला बॅटिंग नको द्या. आता कसा दोन कोण आहे तो? अरे पळा पळा, सोनाली काकू आली.
आमच्या मुलाची. सतत काहीतरी नुकसान करायचं म्हणजे काय? ताई शांत व्हा, मी बघते ना काय झालंय ते. श्लोक, ए श्लोक, आवाज येतोय का श्लोक? बाहेर ये. सांग काय म्हणताय सोनाली काकू? आई ते आम्ही मुद्दाम नाही केलं, चुकून झालं. काकूला सॉरी. अरे पण ते आम्ही मुद्दाम. मी सांगितलं नाही का काकूला सॉरी बोल म्हणल्यावर म्हणायचं सॉरी. बघा कसला सॉरी बोलतोय. काही पश्चाताप नावाची तर गोष्टच नाही. ताई अहो मी सांगितलं ना, आता ह्या पुढे श्लोककडून कोणतीच तक्रार येणार नाही. हे बघा मी शब्द देते तुम्हाला, श्लोककडून कोणतीच तक्रार येणार नाही. शब्द देते म्हणजे काय? नुकसान तर आमचीच झाली ना. ताई मी सांगितलं ना, अहो विश्वास ठेवा माझ्यावर. आता या मोठी आली शब्द देणार. काय रे भाई, तुला या आधी पण सांगितलं होतं ना की कुणाची ही तक्रार घरापर्यंत यायला नको आहे म्हणून. तरी पण अरे कधी सुधारणार तू? सांगितलं मुद्दाम नाही केलं म्हणून. आता हीच तक्रार तुम्ही राहुलच्या घरी घेऊन गेलं असतं तर त्याच्या आईनं त्यांनाच रागवलं असतं. पण तू मलाच बोल. हे बघ, मला कुणाच्या घरी काय चाललंय ना ह्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण यापुढे तुझी तक्रार घरापर्यंत यायला नको म्हणजे झालं. मीच वाईट वागतो नेहमी. जेव्हा पाहिलं तेव्हा मलाच ओरडा सगळे. आज आहे ना म्हणून तुला माझी कदर नाही, पण एक दिवस मी नसेल ना तेव्हा तुला माझी किंमत कळेल. आता नाटकं पुरे झाली ना श्लोक. अरे जर तू चांगला वागशील तर तुला कोण राखवेल सांग बरं मला. म्हणजे नेहमी मीच वाईट वागतो होय ना? अगं आई तुझं प्रेमच नाही माझ्यावर. तू प्रेमच करत नाही माझ्यावर. आपण सारखी सारखी म्हणा या नंतर कारण बोलत असतात. बघायला मात्र काही बोलत नाही होय ना? मी लाडाची आहे. मी नाही कोणाला लाडाचा. मिळायला दिलं तुम्ही करायला आवडत नाही. अरे आलं तर तुम्हाला आवडत नाही. नव्याशी काय विचार करतेस रे? ती पण माझीच मुलगी आणि तू पण माझाच मुलगा. काय मी तुझा मुलगा? मी ते तुझी मुलगी. माझी परी. श्लोक, अरे श्लोक ऐक तर मला. श्लोक. आलात का बाळांनो? कसा गेला आजचा दिवस? माझा दिवस तर चांगला गेला, पण दादा श्लोक, अरे काय झालं? हा असा का अवतार केलायस? श्लोक, अरे बोल काहीतरी. नव्या, काय झाले का? हा असा का आलाय? मला फार काही माहित नाही आई, पण वाटतं शाळेत दादा आणि राहुल दादा यांच्यामध्ये मारामारी झाली. सरांनी त्यांना वर्गाच्या बाहेरही काढलं आणि उद्या तुम्हालाही बोलवलं. अरे देवा, हा मुलगा कधी सुधारणार कुणास ठाऊक. जिथे जाईल तिथे नुसता उद्योग. कुठे गेला श्लोक? बघा तुमच्या मुलाने काय हालत केली आहे माझ्या मुलाची. एवढं कुठे मारावं लागते का? ताई हे बघा, मला नेमकं काय प्रकरण आहे ना ते माहित नाही, पण आपण थोडं शांत होऊन बोलूयात का? आता शांत व्हायचं काय राहिलंय? एवढा मार मारलाय श्लोकने लागला की त्याच्या दात पडायचे बाकी आहेत फक्त. ताई हे बघा, आपण शांत होऊन बोलूयात का? मी बघते काय झालंय ते. नव्या, चांगलं शिकवतं आपण श्लोकला बोलायला. ताई या ना, बसा. मी पाणी आणते तुमच्यासाठी. पण एक गोष्ट सांगून ठेवते, जर परत तुमच्या मुलाने माझ्या मुलाला हात जरी लावला ना, तर मी इथे येणार. सांभाळा आपल्या मुलाला. एवढं कोणी मारते का? सांगते ना, यात फायदाच नाही. ताई अहो ऐका तर.
तर मीच दोषी आहे ना. बघ त्या राहुलच्या आईकडे कशी आली दावत घरापर्यंत आणि तू मलाच बोल. श्लोक उगाच काय ते बोलू नकोस. नेमकं खरं खरं सांग काय झालंय. ती राहुलची आई घरापर्यंत का आली होती? का मारलास म्हणजे? आज शाळेतल्या मधल्या पिरियड मध्ये राहुल मला धक्का देऊन गेला. मी बोललो सॉरी बोल, तू उलट मला डोळे दाखवून गेला. मला मी का त्याला असं सोडणार होतो का? दिली एक कानपाडी. अच्छा, तर आता तुझी मजल मारामारी पर्यंत गेली होय. थांब, येऊ दे बाबांना, तेच तुला चांगला धडा शिकवतील. काय करणार आहेत बाबा? तू का नाही बोलली त्या राहुलच्या आईवर? ते कसे आले घरी धावत? श्लोक खूप झालं. आता एक जरी शब्द बोललास ना तर माझा हात उठेल, सांगून ठेवते. तर मग उचल ना हात. थांबलीस कशाला? वाट कसली पाहताय? मार ना मला, मार. श्लोक खूप झालं. मार ना मला, मार. वाट कसली पाहताय? मी तर वाईटच आहे तुझ्यासाठी. मार. नाही तर मी बॉलिंग करतो. अरे यार, आउटच नाही. 3 बॉल झाले. 3 बॉलची रन. हे श्लोक, काय झालं? असा शांत का बसलायस? काय होणार? काल सोनाली काकू श्लोकची तक्रार घेऊन गेली होती. अजून याच्या आईने रागवले असेल याला. अरे मग काय झालं? आई वडील आहे, कधी कधी रागवतच असतात. हो, आई वडील आहे, रागवतच असतात. पण माझी आई नाही रे तुझ्यासारखी. तुला माहिती आहे, माझी चूक नसली ना तरी मलाच रागवते माझी आई. जेव्हा पाहिलं तेव्हा मला सोडत असतात सगळे. नकोसा झालोय मी सगळ्यांना. पण श्लोक यार, ते आपल्या भल्यासाठी असतं ना. तुला माहिती आहे, मला पण घरी आई बाबा रागवत असतात. एक दिवशी राग आणि तर लगेच जवळ पण घेते माझी आई मला. मला नाही रे त्यात काही वाटत एवढं. अरे तुझी आई माझ्या आईपेक्षा वेगळी आहे रे. ती तुझ्यावर प्रेम करते. माझी आई नाही करत रे माझ्यावर प्रेम. अरे सगळ्यांचेच आई बाबा कधी ना कधी रागवत असतात. त्यात काय एवढा. चल आपण खेळूया सगळे. नाही, मला नाही खेळायचं. मला मूड नाही आहे. ठीक आहे, आम्ही तर खेळण्यासाठी आलो. आम्हाला काय. चला रे, खेळ चालू करूया. हे घे अमन, तू बॅटिंग कर, मी करते बॉल. घे घे, विकेट घ्यायची. अरे यार, गुड बॉल, गुड बॉल. अरे श्लोक, तुला माहित आहे ना मुलांना किडनॅप करणारे टोळी फिरत आहे ते. चल उठ बघू. सांगितलं ना, थांबतो काय वेळ. तुम्ही निघा. ठीक आहे, बस तू आरामात, आम्ही निघतो. शतपावली का मारतीयस? अहो बघा ना, श्लोक अजून आला नाही. अगं खेळत बसला असेल त्याच्या मित्रांसोबत. अहो पण त्याला एवढा उशीर होत नाही हो कधी. मग त्याच्या मित्रांना विचार, असेल त्यांच्याकडे. हा, नव्या
हॅलो 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 रुपेश, मी श्लोकची आई बोलतेय. हो बोला काकू. अरे बाळा, श्लोक आलाय का तुझ्याकडे? कोण? श्लोक नाही काकू, तो तर मैदानावरच बसून होता. त्याला चल म्हटलं तर नाही बोलला. तुला काही सांगून गेला का रे बाळा? नाही काकू. बरं ठीक आहे, पण काही कळलं तर फोन कर हा. हो नक्की. हो काकू, श्लोक नाही आला अजून? नाही ना रे बाळा. तुम्ही खेळलात ना आज सोबत? हो खेळलो म्हणजे आम्ही खेळलो, श्लोक नाही खेळला. तो थोडा उदास दिसत होता, म्हणजे त्याचा मूड नव्हता आज. काय? मग कुठे आहे तो? तुम्ही घरी आलात ना सोबत? म्हणजे आम्ही 5 वाजताच घरी आलो. श्लोक नाही खेळला. त्याला म्हटलं तर बोलला की मूड नाही आहे, बसून राहतो इकडे. मग आम्ही थोडे खेळलो, पण लवकरच निघून आलो. तो तिथेच बसून होता. कुठे गेलात तुम्ही? चल आपण पाहून येऊ. अहो बघा ना, 6 वाजले, श्लोक अजून नाही आला. हो मी येतो बघून. तू मात्र धीर धर, काही होणार नाही आपल्या श्लोकला. येईल तोपर्यंत. अमनच्या आईला फोन लावून बघू का? हॅलो हॅलो अमनच्या आई, मी श्लोकची आई बोलतेय. अहो श्लोक आलाय का तुमच्याकडे? श्लोक म्हणताय का? नाही, अमन वगैरे तर कधीचेच घरी आलेत खेळून. थांबा हं, मी अमनकडे फोन देते. हॅलो काकू, अहो आम्ही 5 वाजताच घरी आलो. श्लोक आज उदास होता. आम्ही आल्यानंतरही तो तिथेच बसून होता. काय? मग कुठे गेलाय तो? तुला काही सांगून गेला का रे बाळा? नाही, मला काही सांगितलं नाही. जेव्हा आम्ही निघालो तर तो तिथेच बसून होता. तुम्ही एकदा तिथे पाहून या, कदाचित तिकडे असेल. ठीक आहे. अहो अहो सापडला का श्लोक? सांगा ना, कुठे आहे तो? अगं आम्ही सगळीकडे पाहून आलो, मैदानावरही गेलो, पण तो कुठेच दिसला नाही. पण तू मात्र धीर जरा, काही होणार नाही आपल्या श्लोकला. काय? माझा श्लोक अजून आला नाही आणि तुम्ही म्हणताय की मी धीर धरू? धीर धरू म्हणजे काय? नाही, चला आपण ना आत्ताच्या आता पोलिसात जाऊया. अगं थोड्या वेळ अजून वाट पाहू. नाही चालास तर जाऊ पोलिसात. नाही, आपण आत्ताच्या आता पोलिसात जाऊया. राहुल, आम्ही येतो पोलिसात जाऊ. तू जा घरी. आणि हो, काही समजलं तर कॉल करशील. आता चल पटकन. तुम्ही पोलिसांना विचारा ना. काही समजलं का श्लोकबद्दल? हो. खाऊन घे ना ग, काहीतरी खाऊन घे ना. येईल ना दादा परत. नाही ग, नको आहे बाळा मला. अगं खाऊन घे. 2 दिवस आहे, तुझ्या पोटात अन्नाचा एक कणही नाहीये. नाही, मला काही नाही खायचं. माझा श्लोक कुठे असेल? त्याने काही खाल्लं असेल का? नाही, मी नाही खाणार काही. अगं तू खाणार नाही तर कसं होईल? तब्येत बरी आहे का तुझी? आपल्याला श्लोकचा शोध घ्यायचा आहे ना. मग ये खा बघू काहीतरी. नाही हो, जोपर्यंत माझा श्लोक येत नाही ना, मी काही नाही खाणार. तुम्ही पोलिसांना फोन करून विचारा ना, लागला का शोध श्लोकचा? अगं मगाशी बोलणं झालंय माझं पोलिसांशी. आज येणार आहेत पोलीस घरी. नमस्कार इन्स्पेक्टर साहेब, या आत या. काही समजलं का श्लोकच्या बद्दल? इन्स्पेक्टर साहेब, प्लीज माझ्या श्लोकचा शोध घ्या. 2 दिवस झाले, अजून पत्ता नाही.
तो कुठे असेल? त्याने काही खाल्लं असेल का? साहेब प्लीज माझ्या श्लोकचा शोध घ्या. हे बघा मॅडम, आम्ही तपास करीत आहोत, पण आम्हाला हवा तसा काही सुगावा लागला नाहीये. सुगावा लागला नाही म्हणजे आम्ही त्याच्या मित्रांची विचारपूस केली, तो शक्यतो कुठे जाऊ शकतो याची तपासणी केली, पण का आमच्या हाती काही लागलं नाही. अच्छा, मला एक सांगा, तुम्हाला पैशांचा मागणीचा काही फोन वगैरे आला होता का? पैशांचा मागणीचा म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला इन्स्पेक्टर साहेब? श्लोकची अपहरण झाली की काय? नाही, म्हणजे तसे काही पुरावे मिळाले नाही, पण शक्यता नाकारताही येत नाही. तुम्ही बातमीत ऐकलं असेल, आपल्या परिसरात एक टोळी आहे जे मुलांचे अपहरण करतात आणि त्याबद्दल पैशांची मागणी करतात. मागच्या महिन्यात असे प्रकरण उघडकीस झाले होते. काही असत नाही. माझ्या श्लोकचे नाव अपहरण होऊ शकत नाही. तुम्ही त्याला शोधा बघू. तुम्ही जे मागाल, जे करायला सांगाल ते आम्ही सगळं करू, पण साहेब माझ्या श्लोकचा तपास घ्या. हो मॅम, आमचं कामच आहे ते, आणि आमचा तपासही सुरू आहे. तुम्हाला कोणावर काही शंका बिंका असेल तर सांगा आम्हाला. शंका वगैरे काही नाही. आणि श्लोकचं कोणी का अपहरण करेल? हे बघा इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही तुमचा तपास वाढवा आणि लवकरात लवकर माझ्या मुलाला शोधून आणा. आम्ही वाटेल ते करू, पण प्लीज इन्स्पेक्टर साहेब. ठीक आहे, मी येतो. आणि हो, जर तुम्हाला काही मागणीचा फोन वगैरे आला तर सांगा आम्हाला, आमच्याशी लपवू नका. हो येतो. या. श्लोक बाळा, अरे कुठेच रे तू? येणार रे परत. मी नाही रागवणार तुला. तू हवा आहेस रे आम्हाला. तुझी आई तुझ्यावर खूप प्रेम करते रे. श्लोक, ए श्लोक. अगं पूनम, सांभाळ स्वतःला. येईल आपल्या श्लोक परत. काही होणार नाही त्याला. हे बघ तूच बघू. आई, खाऊन घे ना गो काहीतरी. बघ कशी झालीस तू. नाही ग, नको आहे बाळा मला काही. शोधून देतो त्याला. मी तुझ्या पुढे साकडं घालते. जोपर्यंत माझा श्लोक सापडत नाही ना, मी आताचा एक कण आणि पाण्याचा एक थेंब सुद्धा घेणार नाही. अगं, तू न खाल्ल्याने का श्लोक परत येणार आहे का? नाही, मीच वाईट आहे. माझंच चुकलं. मीच त्याला काही बाई बोलत असायचे. हो, तुमच्यामुळे काहीच झालेलं नाहीये. नुसतं स्वतःला दोष देता उगीच. पोलीस तपास करत आहेत ना श्लोकची. नक्की सापडेल तुमचा श्लोक. हॅलो इन्स्पेक्टर साहेब, काही समजलं का श्लोकच्या बद्दल? आज 7 दिवस झाले. तपास नाही म्हणजे काय? अहो, आमचा तपास सुरू आहे. अजून काही शोध लागला की कळवू आम्ही तुम्हाला. तुम्ही वाट पाहा तोपर्यंत. काय म्हणाले इन्स्पेक्टर साहेब? लागला का शोध श्लोकचा? काय यंत्रणा आहे? नेहमी आपले तपास सुरू आहे, तपास सुरू आहे, तपास सुरू आहे, पण काही यशच नाही. ए राहुल, काही समजलं का श्लोकच्या बद्दल? कुठे असेल माझा श्लोक? आई, घे ना ग, काहीतरी खाऊन घे ना. 7 दिवस झाले तू काहीच खाल्लं नाही. नकोय बाळा मला. अहो, खाऊन घ्या थोडस. आज 7 दिवस झाले. न खाल्ल्याने कसं जमणार आहे? नाही, मला काही नकोय. माझा श्लोक कुठे असेल? त्याने काही खाल्लं असेल का? जोपर्यंत माझा श्लोक येत नाही ना, मी काही नाही खाणार. माझा जीव गेला तरी चालेल. आई, श्लोक, कुठे होतास रे तू? कुठे गेलेला? तू आला. आई, 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 अगं पूनम, आई,
आई, अगं आई, काय झालं तुला? बघ माझ्याकडे, बघ तुझा श्लोक आला परत. अगं पूनम अगं उठ. अगं हे बघ आपला श्लोक आलाय परत. ना? नाही पूनम, नाही, तू आम्हाला असे सोडून नाही जाऊ शकत. अगं हे बघ आपला श्लोक आलाय परत. नाही आई, तू अशी मला सोडून नाही जाऊ शकणार. मी चुकलो, मला माफ करा सगळे. बाबा, बघा नाही बोलत का नाहीये. काय होईल बाळा, जे नको व्हायचं तेच झाले. जरासं खाऊन घे म्हणलं तर जोपर्यंत माझा श्लोक नाहीये ना तोपर्यंत काही खाणार नाही असं प्रण घेतला होता तुझ्या. आता तू आलास तर तुझ्या येण्याच्या आनंदाने पोट भरले असेल म्हणूनच कदाचित. आई, उठ ना ग, नाही ग असा वागणार. आता काही उपयोग नाही बाळा, ती नाही येणार आहे परत. अरे तुझ्या जाण्याने तिला होणारी ती वेदना, तू त्रास, ते दुःख ते आता नाही करणार तिला. सांगा ना बाबा, मी काय करू? आईला बोलवा ना परत, मी म्हणावे तिला परत. आता मी असं नाही वागणार. मी माझी चूक मान्य करतो. आईच्या राजूने मीच घर सोडून गेलो होतो, नव्हतोच येणार मी परत. पण मग मला कळलं की आई जेवली नाही मी गेल्यापासून. आईनं अन्न आणि पाण्याचाही त्याग केलाय. हे समजल्यावर मला कळलं की आईची माझ्यावर किती माया आहे. आई, कुठ ना गा, ये ना परत. अरे आमच्या रागवण्यामध्ये सुद्धा किती प्रेम आहे तुम्हाला नाही समजणार. की आम्ही तुमच्यासाठी किती त्रास सहन करतो. हो, काहींना नाही दाखवत आहे की ते त्यांच्या मुलांवर किती प्रेम करतात. तुझी आई पण तशीच होती. तिला सुद्धा नाही दाखवलं आहे तिचं प्रेम, तिचं ममत्व. पण ह्याचा अर्थ असा नव्हता की तिचं तुझ्यावर प्रेमच नव्हतं. हो दादा, जेव्हापासून तू नव्हतास तेव्हापासून आईने अन्नाचा एक कण आणि पाण्याचा एक थेंब सुद्धा नाही घेतला रे. आई तशीच होती. मला वाटलं की आई माझ्यावर प्रेमच करत नाही. पण आई, मी आता आलोय ना, उठ ना ग. पण आता हे समजायला फार उशीर झाला श्लोक बाळा. आता तू आलास पण तुझी आई ती आपल्याला सोडून गेली रे. आई, उठ ना ग, आता नाही ग असं वागणार. तू ये ना परत. आजकालच्या तुम्हा मुलांना आई बाबाचे प्रेम कुठे करणार रे. की तुम्ही वाईट मार्गाला लागू नये आणि चांगले सुशिक्षित बनावे हाच मात्र आमचा एक हेतू असतो. पण तुम्हाला आमचा राग दिसतो. त्या रागामागील पितृत्व, मातृत्व, ममत्व नाही दिसत. अरे आमचा राग, रागवणे, ओरडणे यामागील नेहमीच तुमचे भले असते. कोणत्याच आई वडिलांना वाटत असेल त्यांचा मुलगा किंवा मुलगी वाईट मार्गाला लागावे, ते बिघडेल बनावे. हो, त्यात आमचा जरी स्वार्थ असला ना, पण त्या रागवण्यामागील जे प्रेम आहे ना ते एकदम निस्वार्थ आहे. सांगा ना बाबा, मी काय करू? आईला बोलवा ना परत. आता मी असं नाही वागणार. करू काय सुचेना, अश्रू कुणी पुसेना. करू काय सुचेना, अश्रू कुणी पुसेना. हा तुझा बोला मला सोसवेना. तू जीव प्राण माझे, तू सर्व भान माझे. तुझ्या एका हाकेसाठी जोरे जीव माझा. आई अगाई रुसली सका बोलना.
आता मी असं नाही वागणार. पण तू आता असं नको करू, मला माफ कर. अगं पूनम, काय होतं हे? अगं किती घाबरवलंस तू आम्हाला. हे काय होतं म्हणजे? ही मुलं आम्हाला असा त्रास देऊ शकतात? आई वडिलांच्या मायेची, प्रेमाची, त्यांच्या ममतेची अशी परीक्षा घेऊ शकतात? तर मग आम्ही का नाही घेऊ शकत त्यांची परीक्षा? आई, चुकलो ग मी, कळलं ग मला. मी नाही ओळखू शकलो तुझ्या खऱ्या ममत्वाला. मला माफ कर. आता चल काहीतरी खाऊन घे. श्लोक बाळा, अरे तुला तुझी चूक आणि आईचं प्रेम कळालं ना, ह्यातच आलं सगळं. पण जर आता तू भरवून देत असशील ना, तरच मी खाईन ना. बालहट्ट नाही तिथे ते कसले बालपण, लेकरांच्या आनंदा कष्ट सोसे ते आईपण. कधी रागावणं तर कधी जवळ घेणं, मुलांसाठी खर्चते आई आयुष्य संपूर्ण. तरी सारे जग पाही जिच्या आईपणाचे सत्व, तरी सारे जग पाही जिच्या आईपणाचे सत्व, तरी सारे जग पाही तिच्या आईपणाचे सत्व. परी सरूनही उरे असे आईचे ममत्व, परी सरूनही उरे असे आईचे ममत्व. सादर करते होते पोदार इंटरनॅशनल स्कूल, काटोल रोड, नागपूर.